नमस्कार. मी विजया डोळे विश्वशांती ग्रुपवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण आत्ताच जपासंदर्भात एक छोटासा व्हिडिओ पाहिला 7-8 मिनिटाचा. आता मी ध्यानधारणेसंदर्भात तुम्हाला थोडीफार माहिती देते. ह्याआधी ज्योती मॅडमनी ध्यानधारणेवर एक व्हिडिओ टाकलेला आहे, आपण सगळ्यांनी बघितलाच असेल. पण आणखीन एका दुसऱ्या पद्धतीने सुद्धा ध्यानधारणा करता येते. त्यासाठी ही आणखीन एक पद्धत मी तुम्हाला सुचवत आहे. आपल्याला जी योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण ध्यान करावं, परंतु ही पद्धती मी तुम्हाला सांगत आहे. प्रथमतः आपण जप करायचा आहे अर्धा तास. त्यानंतर कमीत कमी अर्धा तास ध्यानधारणा करायची. तर ध्यानधारणेसाठी तुम्हाला मी आता ध्यानधारणाचा जो प्रकार एक आहे आणखी तो मी तुम्हाला दाखवत आहे. सर्वप्रथम पूर्वदिशेला पूर्वाभिमुख बसावं, म्हणजे पूर्व दिशेत तोंड करून बसावं. खाली काहीतरी आसन घालावं, त्यावर रिलॅक्स पोझिशन मध्ये बसावं, सहजावस्थेमध्ये बसावं, की ज्या अवस्थेत आपण तासभर तरी व्यवस्थित बसू शकू, रिलॅक्स पोझिशनमध्ये बसू शकेल. त्यानंतर आपण 2-3 मोठे श्वास घ्यावे. मन शांत करावं, मन एकदम शांत करावं. नंतर बेंबीच्या पासून सो असं म्हणत 2 भुवयांच्या मध्ये जे आज्ञाचक्र असतं तिथे सो करत तिथपर्यंत आपण येत आहोत. सो क्षण 2 क्षण 2 भुवयांच्या मध्ये थांबायचं आहे. तिथे श्वास सोडताना आपण हम म्हणजे कसं करणार, बेंबीपासून श्वास घेणार, सो 2 क्षण 1 क्षण 2 भुवयांच्या मध्ये जे आज्ञाचक्र आहे तिथे आपण क्षणभर थांबणार, मग हम करून तो श्वास सोडणार. असे 4-5 श्वास तरी कमीत कमी घ्यायचे आहे. त्यानंतर ते 4-5 श्वास झाल्यानंतर शांतपणे 2 भुवयांच्या मध्ये मन एकाग्र करायचं आहे. तिथेच लक्ष केंद्रित करायचे. डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद सुद्धा अगदी खूप गच्च करायचे नाही, पण बंद करायचे. आणि 2 भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करत आहात. आता लक्ष केंद्रित करत आहात. शांत स्वरूप बसले आहात. यावेळेला काय होत आहे, यावेळेला तुमच्या मनात अनेक विचारांचं काहूर आहे. जरी डोळे बंद करून शांत बसलात तरी अनेक विचार येतात. अनेक गोष्टी तुमच्या डोळ्यापुढून जात आहेत, अनेक गोष्टी येत आहेत. त्याला पर्याय करू शकतो. विचार हे येणारच आहे, परंतु ते विचार आपण दुर्लक्षित करायचे. विचार आला निघून गेला, विचार आला निघून गेला, त्यात गुंतायचं नाही. थोडक्यात अशा तऱ्हेने तुम्ही लक्ष केंद्रित करताना सतत विचार येणार, सोडून दिला, विचाराला सोडून दिला, पण लक्ष मात्र 2 भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रात आहे. आणि असं तुम्ही सतत करत राहिलात 4 दिवस 8 दिवस 15 दिवस, तेव्हा खूप प्रमाणात विचार आणि तुमचं मन एकाग्र व्हायला लागतं. तुमचं ह्या गोष्टीला वेळ लागू शकतो. काहीला 15 दिवस, काहीला महिनाभर, पण आपल्याला आपलं मन एका ठिकाणी एकाग्र करायचं आहे. ते भटकू द्यायचं नाही, त्या विचारांच्या बरोबर फिरायचं नाही. एखादा विचार आला की माझा मुलगा आता काय करत असेल, हा विचारला समजा, असं करायचं, तो विचार येऊ दे, विचार येणारच, पण त्यावर कुठल्याही प्रकारे रिएक्ट व्हायचं नाही किंवा त्याच्यावर विचार करायचा नाही. तो विचार
दुर्लक्षित करायचा, सोडून द्यायचा, पुन्हा नवीन विचारला पुन्हा सोडून द्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही ध्यानधारणा करत बसा. हळूहळू ते विचार 10-12 दिवसांनी 15 दिवसांनी हळूहळू कमी व्हायला लागतात. कारण तुम्ही त्या विचारांना दुर्लक्षित केलं आहे. हळूहळू मन तुमचं एकाग्र व्हायला लागतं. मन एकाग्र व्हायल्यानंतर हळूहळू तुम्हाला त्यात गोडी निर्माण होते. तुम्हाला ध्यानधारणा करावीशी वाटायला लागते. आणि मग त्या ध्यानधारणात तुम्ही रमायला लागल्यावर मग तुम्ही 15 मिनिटाचे अर्धा तासाचे पाऊण तास असं ध्यान तुम्ही करू लागता. आणि मग त्यातून तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळे प्रत्यय येऊ शकतात. कोणाला ज्योतीचं दर्शन होतं, ज्योती कोणाला पांढरा प्रकाश दिसतो. पण हे दिसणं म्हणजेच तुमचं ध्यान करेक्ट चाललंय असं नव्हे. काहींना दिसतं तर काहींना दिसत नाही, म्हणून आपल्याला ध्यानच येत नाही असं नाही. तुम्ही ध्यानधारणा ही सतत करत राहायची. ही प्रोसिजर खूप लांबलचक आहे. हे तुम्ही महिन्यानुमहिना करत राहा, तेव्हा त्याच्यावर कंट्रोल यायला लागतो आणि तुम्हाला त्यात वेगवेगळे आध्यात्मिक दाखले मिळू लागतात. पण आपल्याला कुठल्याही दाखल्यांसाठी करायचं नाही. जेव्हा तुमचं मन एकाग्र व्हायला लागेल, शांत व्हायला लागेल, कुठलाही विचार येणार नाही, अशी आपल्याला अवस्था प्राप्त करायची आहे. आलं का लक्षात? ह्याला ध्यानधारणा म्हणतात. आणि अशा रीतीने तुम्ही ध्यानधारणा सुरू करायची आणि संपली की हात असे जोडून डोळ्यावर लावायचे. ध्यान करताना एखाद्याला जर गुरूंनी एखादी दीक्षा दिली असेल, ध्यानाची अनुग्रह दिला असेल, त्यांनी त्याच पद्धतीने ध्यान करावं. अनुग्रह हा फार महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडे अनुग्रह नाही त्यांनी ह्या प्रोसिजर फॉलो केल्या तरी चालणार आहे. ध्यान करताना सहजावस्थित बसायचं. बेंबीपासून श्वास घ्यायचा, सो एक क्षण पाणी थांबायचा, श्वास सोडून घ्यायचा, पुन्हा सो अशा दृष्टीने 5-7 वेळा श्वास घेतल्यावर 2 भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्राचे मन शांत करून एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा. त्या मिनिटाला अनेक विचार तुमच्या मनात येतील, ते सोडून द्यायचे, त्यात गुंतायचं नाही. असं तुम्ही सतत करत राहिला की आपोआप तुमचं मन हळूहळू विचार कमी होतील आणि मन शांत होईल. मनावर तुम्ही ताबा मिळवाल. मन तुमचं एकाग्र होईल आणि एका जागेला स्थिर होईल. एका जागेला स्थिर मन झालं की मग तुम्हाला तुमच्या ध्यानाला खरी सुरुवात होईल. आणि मग जसं तुमचं ध्यान होईल तसे तुम्हाला वेगवेगळे आध्यात्मिक दाखले मिळू लागतील. आपल्याला ध्यानधारणा ही अतिशय महत्त्वाची आहे. जपानी काय होतं तर तुमचं शुद्धीकरण होतं, मन शुद्ध होतं, मन स्वच्छ होतं. पण ध्यानधारणा काही लेव्हलपर्यंत गेली, तुमची खूप प्रगती ध्यानात व्हायला लागली की त्या ध्यानधारणेने तुमची कर्माचं बंध तुटतात, तुमची आध्यात्मिक प्रगती होते, तुमच्या आत्म्याची प्रगती होते. आणि आत्म्याची प्रगतीसाठी जप आणि ध्यान हे अतिशय मोलाचं आहे. तेव्हा कृपया तुम्हाला जो योग्य ध्यान वाटेल त्याचा अवलंब करा. परंतु एकदा तुम्ही ज्याचा अवलंब कराल ते ध्यान तुम्ही कायमस्वरूपी ठेवा. नमस्कार, धन्यवाद. आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आणि सगळ्यांनी ह्या व्हिडिओला ज्या लोकांना हा व्हिडिओ योग्य वाटेल त्यांनी अवश्य ह्यानुसार ध्यानधारणा करावी आणि आपल्या स्वतःच्या आत्म्याला जास्तीत जास्त प्युअर बनवावं ही नम्र विनंती. धन्यवाद.